आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरातील टॉप 9 बातम्या। आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल। पुण्यातील कार्यक्रमावेळी पालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद। वांद्रा वर्सोवा सीलिंग 2027 अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता। जुहू जोडमार्गामध्ये बदल झाल्याने कामाला विलंब। कंत्राटदाराकडून 1 ते 1.5 वर्षाच्या मुदतवाढीची MSRDCकडे मागणी। पुणे मेट्रो स्थानकांची नावे बदलण्यासाठी प्रशासनाकडून नवी समिती। मेट्रो स्थानकांची नावे बदलण्यासाठी 40हून अधिक प्रस्ताव। नवी मुंबईच्या APMC बाजारामध्ये हापूस आंबा दाखल। एका पेटीचे दर 6,000 पासून ते तब्बल 11,000 पर्यंत। आंबा खरेदीसाठी खवय्यांची देखील चांगलीच गर्दी। मुंबईमधील अतिसंवेदनशील ठिकाणी 5,000 CCTV कॅमेरे बसवणार। CCTVच्या माध्यमातून मुंबईवर आता पोलिसांची करडी नजर। मुंबईतील कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रोचा पहिला टप्पा एप्रिल महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता। मेट्रोचा पहिला टप्पा आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पर्यंत असणार। सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस येत्या 6 महिन्यांमध्ये सरकारकडून ही लस उपलब्ध होणार। सायरस पुनावाला यांची माहिती। पुणे पोलिसांकडूनच पोलीस स्टेशनमध्ये चोरी। पुणे पोलीस दलातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन। गुन्ह्यातील जप्त दुचाक्या परस्पर विकल्या। लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप। 10वीचं हॉल तिकीट बुधवारपासून मिळणार। हॉल तिकीट 31 जानेवारीपासून शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होणार। हॉल तिकीटसाठी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क न घेण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना।